तर दुसरा एक प्रश्न असा आहे आमचा, की आज लोक बाहेर लोक आज लाखो रुपये खर्च करतात. तर पेशंटला तुमच्याकडे आयुर्वेदिक, आता आयुर्वेदिक लोकांकडे थोडस यायला अगदी 70% लोक जास्तीत जास्त बाहेरचे करतात. तर आयुर्वेदाच्या इकडे येण्यासाठी असं वेगळं तुमच्याकडे विशेष उपचार आहेत की ते पूर्ण बरे होतीलच? हो आहे. त्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे की जे प्रॅक्टिकल ज्या गोष्टी घडल्या पाहिजेत त्या प्रॅक्टिकल गोष्टी आतापर्यंत ज्यांनी ज्याच्या नॅचरोपॅथीमध्ये आणि आयुर्वेदामध्ये जे टेबल वर्क शिक्षण घेतलेलं आहे तो जो शिकलेला आहे तो झाडाच्या मुळा खोडापर्यंत तो आणखी पोचलेलाच नाही. आता मी कसं एवढे 16 वर्ष जंगल सगळं करून तोडून हे निर्माण केलं, तसं टेबल वर्कवाले आहेत. आणि जर हे क्षेत्र नॅचरोपॅथीचं आणि आयुर्वेदाचं जर क्षेत्र कोणी जर बदनाम केलं असेल आणि तिथं ताबडतोब रिझल्ट जर मिळत नसतील तर त्याला कारणीभूत जे ह्या क्षेत्रामध्ये काम करणारी ती लोकच आहेत. आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होतात. आणि शंका निर्माण होऊन शिवाय ज्याला ज्याला आयुर्वेदाचं नॉलेज नाही किंवा नॅचरोपॅथीचं नॉलेज नाही तो नेहमी त्याचं उत्तर असतं हे सर्व व्हायला वेळ लागतो. परंतु ते तसं नाही. आयुर्वेदा इतकं आज रोजी ह्या जगामध्ये कोणतंच फास्ट नाही. अहो साधं तुम्हाला मी छोटंसं उदाहरण देतो. विंचू चावला तर त्याच्यावरती अनेक, परंतु आज माझ्याकडे ती औषधी त्याची मी तयार केलेली आहे त्या पारंपरिक वनौषधीतून की जिभेवरती ते औषध ठेवल्यानंतर जिभेला त्याची चव कळेपर्यंत विंचू उतरलेला असतो. आज तुम्ही माझ्याकडे बघा ती वर्ष 4-4 वर्ष अगदी पायाने खोडत असलेली लोक माझ्याकडे येतात आणि तास 2 तासामध्ये ते स्वतःच्या पायावर चालत जातात. पण त्याला अनेक ऑपरेशन सांगितलेले असतात आणखी. परंतु आयुर्वेदामध्ये ताबडतोब माझ्याकडे सेलशेवर आहे अगदी माझ्याकडे त्याचं सगळं अनालिसिस आहे. 180 सेकंदात तुमचं बघा आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट कंट्रोल करणारं तुमचं हाय बीपी असो लो बीपी असो 180 सेकंदात कारवाई करणारं आज माझ्याकडं टोटली पुराव्यासहित रूटीन अनालिसिस सहित माझ्याकडे आज अवेलेबल आहे. त्याच्यामुळं तुम्ही जे विचारलेले जे प्रश्न आहे ना बघा त्याचं तुमच्या म्हणजे मनातला जो तुमचा हेतू आहे तो पूर्ण होता का बघा. अगदी आज तरुण पिढी असेल जे आता साधारणतः 35 ते 65 या 50-45 वयाचे जे व्यक्ती आहेत हे सुद्धा जास्तीत जास्त आयुर्वेदाकडे जास्त हे करत नाहीयेत, लक्ष देत नाही. तरुण पिढी जास्तीत जास्त तरुण पिढी तर त्यांना सुद्धा आयुर्वेदाकडे वळले पाहिजे. ते सुद्धा त्याच्यासाठी. आणि आज रोजी आरोग्य म्हणजे आरोग्य व्यवस्थित शरीराचं ते तर ठीक आहे, शरीर चांगलं असेल तर माणूस व्यवस्थित आहे. तरुण पिढीने याकडे वळण्यासाठी आपल्याला थोडस त्याबद्दलही मार्गदर्शन करावं. अहो उत्तम आरोग्य म्हणजेच ही तुमच्या जीवनाची खरं सुख आणि ती गुरुकिल्ली आहे. म्हणून तरुणांनी तर एकच लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना अनुभव आहेत की बाहेर खऱ्या ट्रीटमेंट मिळतात का खोट्या मिळतात. आणि तो ज्याच्याकडे जे जातात तो अनुभवी. मला कोणाबद्दल किंवा कोणाच्या व्यवसायाबद्दल काही म्हणायचं नाही किंवा कोणाच्या विरोधात. परंतु आज जे नेचर आहे आज ते तुम्हाला नॅचरल मिळते. आताशी लोक कुठंतरी त्यांना केमिकल युक्त आणि ऑर्गॅनिक हे आता कुठंतरी त्यांना फरक जाणवायला लागलेत. तर तरुणाने ते एकच विचार केला पाहिजे. एक तर सर्वात मोठी वाईट गोष्ट आली जितकी टेक्नॉलॉजी आली आज तरुण वर्ग सर्व मोबाईलमध्ये व्यस्त आहे. त्यांचं खानपान राहणीमान यातच जर त्यांच्याकडं आज कोणाकडेही आरोग्य नावाची गोष्ट उरलेली नाही. त्याचं कारण त्यांचं वेळेवर झोपणं नाही, वेळेवरती खाणं नाही. आणि एक सर्वात मोठं व्यसन म्हणलं तर मोबाईलचं लागलेलं आहे. त्याच्यानंतर बाकीचं धूम्रपानाच्या बाबतीत जर म्हणाल ते इतर तर ते जनरल आहे. ते आज ते एक फॅशनच होऊन बसलेली आहे की आपण काय म्हणतोय जे विषारी जे पेय आहेत समजा दारू असेल इतर काही ज्या गोष्टी मार्केटमध्ये असते ते तर जनरल फॅशनच झालेले आहेत. आणि सर्वात मूळ जर कारण असेल तर चहा तर सर्वांना अगदी मोठा विषारी बनला. आणि तरुण वर्ग
तर त्याच्याशिवाय राहूच शकत नाही किंवा जगूच शकत नाही. फास्ट फूड त्याला फार मोठ्या प्रमाणावरती कारणीभूत आहे. आणि म्हणून मी इथं लिहिलेलं आहे बघा, इथं वरती, जो सूर्योदयानंतर झोपेतून उठेल त्याने यश, ऐश्वर्य, कीर्ती व आरोग्य मागू नये. हा निसर्ग नियम आहे. आणि मग ह्या नियमामध्ये आपण जर वागूच शकत नाही तर तुम्हाला जे लुटायला बसलेले ते लोक लुटणार आहेत, ते माझ्या सहित. थोडस मी आल्यानंतर, माझ्याकडे आल्यानंतर इथं माझा स्टाफ काम करतो किंवा ज्या औषधी निर्माण केले जातात त्याच्यावर होणारा खर्च किंवा त्याच्यावर ह्या लोकांचे पगार, इथं काय असेल त्या गोष्टी भागवण्यासाठी त्याच्यावरती काय 5-10% तरी ती लादून घेणारच आहे. म्हणजे ती लुटणंच झालं ना. त्याच्यामुळे याला सर्व लोक बळी पडतायत आणि त्याला काय इलाज नाही. कारण यांना इतक्या लवकर आयुर्वेदाकडे झुकवणं इतकं, परंतु तो आज रोजी सत्यता त्यांनी पडताळून पाहून तो आज रोजी गरज आहे की तो आयुर्वेदाकडे झुकला पाहिजे. आणि जे मूळ आहे, जे ओरिजिनल आहे त्याच्याकडे, तुम्ही सांगा, तो वर्ष फास्ट फूड खात असेल, त्याला जर कुठल्याही नॅचरल वनस्पतीचा किंवा आपण पालेभाज्या खातो ह्या जर त्याला गोडच लागत नसतील तर तो काय आयुर्वेदाकडे वळणार आणि काय तो निरोगी राहणार? कारण आज रोजी तरुणांमध्ये ह्या सर्व गोष्टींनी फार मोठी घरं केलेली आहेत. त्यामुळे त्यांना तरी सुद्धा बऱ्यापैकी आता जे प्रमाण आहे तरुणांचं आयुर्वेदाकडे झुकणं. कारण माझ्यासारखी लोक सुद्धा जीव तोडून सांगतात, परंतु माझ्याकडे आलेला माणूस परत तो स्वतः येतो आणि इतर लोकांना घेऊन येतो. कारण त्याला समजलेलं असतं की इतर पॅथ्या किंवा इतर नॅचरोपॅथ्या आणि आयुर्वेद त्याच्यापेक्षा इथं वेगळंच काहीतरी आहे आणि त्यांना त्याचं समाधान वाटतंय. परंतु माझाही प्रयत्न चाललाय की तरुणापर्यंत कसं पोहोचायचं, त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव. म्हणून मी सुद्धा स्वतः जवळजवळ माझ्याकडे 100 ते 125 विद्यार्थी शिकतायत. कारण लाखो विद्यार्थी दरवर्षी DNSY म्हणा, BNSY म्हणा किंवा BAMS म्हणा हे करून मार्केटमध्ये येत आहेत, क्लिनिक टाकतायत, परंतु ते लोकांना रिझल्ट देऊ शकत नाही. म्हणून मी निर्माण केलेल्या सर्व गोष्टीवरती मी माझे विद्यार्थी अखिल भारतीय चिकित्सा परिषदेच्या माध्यमातून त्यांना परीक्षेला तिकडं बसवून एक्सटर्नल मी त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून हे सगळं पूर्ण करून मी स्वतः त्यांना प्रॅक्टिस कशी करायची म्हणजे प्रॅक्टिकल मी सर्व त्यांना स्वतः शिकवतोय. त्याच्यामुळं हळूवारपणे पुढचा येणारा जो काळ असेल तो 100% नॅचरोपॅथीचा आणि आयुर्वेदाचा असेल. परंतु त्यातीलही लोकांनी बेस मध्ये जाऊन थोडंसं शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणखी काही डॉक्टरांना मज्जा संस्था, नाडी संस्था किंवा स्नायू संस्था ह्याचं देखील परिपूर्ण ज्ञान नाही. त्यांनी पूर्णपणे डिग्री घेतल्यानंतर सुद्धा ते सुद्धा त्यांनी बेसमध्ये जाऊन पडताळून सर्व काही पाहिलं पाहिजे. किंवा मस्क्युलर सिस्टीम कशाला म्हणतात, नर्वस सिस्टीम कशाला म्हणतात, पल्स कशाला म्हणतात, ह्या गोष्टींचं त्यांच्याकडे ज्ञान आलं पाहिजे. आणि मी प्रकर्षाने माझ्या विद्यार्थ्यांना बेस पासून तयार करतो. नाडी परीक्षण कसं करावं, स्वभाव परीक्षण कसं करावं, वनस्पतीच्या पाना फुलावरून त्याचा स्वभाव कसा ओळखावा, त्याच्यानंतर तुमच्या शरीरात वाढणारे कफवात पित्त कोणत्या रसाने समरले, म्हणजे कोणत्या वनस्पतीमध्ये कोणता रस आहे त्याला समवण्यासाठी किंवा बरं करण्यात. अगदी बेसिकली छोटस जरी म्हटलं तरी ही फार मोठं ज्ञान आहे ना, आज ते लोकांकडे नाहीये. ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल. चला मित्रांनो, कसे जे काय डॉक्टर साहेबांनी जी माहिती सांगितली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आम्हाला चॅनलवरती कमेंट्स करा प्रत्येक व्हिडिओ खाली आणि चॅनल सबस्क्राईब करा, नक्कीच शेअर करा, इतरांनाही आपली ही माहिती शेअर करा. आणि तुम्हाला जर आपल्या हॉस्पिटल जे आहे, आपलं हॉस्पिटल आहे लोणी काळभोर येथे, तर तुम्हाला आम्ही संपर्क नंबर वगैरे देऊया. नक्कीच तुम्ही इथे या आणि एक वेळेस व्हिजिट द्या या हॉस्पिटलला. डॉक्टर शिंगेवाडीकर डॉक्टर साहेबांकडे तुम्ही एक दिवस येऊन जा. चला, नमस्कार सर. नमस्ते.